तर पहिला गेट लॉजिक गेट पाहूया, नॉट गेट. प्रत्येक गेटला एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन राहते. नॉट गेटचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन एका गाठीसारखं आहे. आणि नॉट गेटला एक इनपुट असते आणि एकच आउटपुट असते. आपण इनपुटला ए म्हणलं आणि आउटपुटला वाय म्हटलं तर जर आपण इनपुट 1 दिलं तर आउटपुट 0 भेटेल, उलटं त्याचं. आणि जर आपण इनपुट 0 दिलं तर आउटपुट काय भेटेल, 1 भेटेल. सिम्बॉलिकली याला रिप्रेझेंट कसं करतात, सिम्बॉलिकली याला रिप्रेझेंट करतात ए बारने. ए बार वाय इज इक्वल टू ए बार किंवा ए बार इज इक्वल टू वाय. एचं उलटं केलं, याला म्हणतात नॉट गेट. आता कधी कधी आपल्याला वेव्ज देतात. जर समजा आपल्याकडे एक वेव दिलेली आहे, ए वेव 0, मग 1, मग 0, मग 1, मग 0, मग 1, मग 0 आणि 0 असा टाईम दिलेला असतो. 0, T1, T2, T3, T4, T5, T6, T7 and T8. आपल्याला वाय काढा म्हणतात, आउटपुट काढा म्हणतात, तर सिंपल आहे. आपल्याला माहिती आहे, की सुरुवातीचा टाईम म्हणजे T0. सुरुवातीला इनपुट किती होतं, 0 होतं, तर 0चं काय भेटणार, 1. T1ला काय होतं, ठीक आहे ना, इथं कळून जातं आहे. 0 होतं, T1ला काय झालं, 1. T2ला काय झालं, परत 0. T3ला काय झालं, 1. T4ला काय झालं, परत 0. T5ला काय झालं, परत 1. T6ला काय झालं, 0. T7ला सुद्धा काय होतं, 0. ठीक आहे ना. मग आपल्याला काय भेटणार आहे, आपल्याला भेटणार आहे आउटपुट 0चं, 0 इनपुटचं आउटपुट 1, 1 आउटपुट 1 इनपुटचं आउटपुट 0, 0चं 1. ठीक आहे ना. पहिले इनपुट लिहून घेऊया. ठीक आहे, हे सगळे इनपुट्स इथे लिहूया. 0 1 0 1 0 0 0 1 0 0 आणि त्याचं काय करूया, ए बार करूया. म्हणजे नॉट गेट घेऊया, उलटं करून टाकूया त्याचं. उलटं केल्यानंतर काय होतं आहे, उलटं केल्यानंतर 0चं 1 होतं आहे, 1चं 0 होतं आहे, 0चं 1 होतं आहे, 1चं 0 होतं आहे, 0चं 1 होतं आहे, 1चं 0 होतं आहे, 0चं 1 होतं आहे, 0चं 1 होतं आहे. आणि वाय म्हणजे ए बार इज इक्वल टू जे वाय आहे ते काय मिळते, दिसायला कसं मिळते, पहिलं 1, मग 0 झाला, मग परत 1 झालं, मग 1 चाललं 0 झालं, 0 चाललं 1 झालं, 1 चाललं 0 झालं, 0 चाललं 1 झालं, 1 चालतं आहे आणि 1 चालतं आहे. कळालं. हा पहिला लॉजिक गेट होता, नॉट गेट. आता पाहूया अँड गेट. दुसरा लॉजिक गेट म्हणजे अँड गेट. आता अँड गेटमध्ये असतं काय, अँड गेटमध्ये 2 इनपुट असतात. एक इनपुट ए आणि दुसरा इनपुट बी. हे इनपुट असे असतात की दोन स्विचेस सिरीजमध्ये लावल्यासारखं. कसे लावल्यासारखं, सिरीजमध्ये लावल्यासारखं. जर दोन्ही स्विचेस ऑन असतील तरच करंट फ्लो होतं. जर दोन्ही स्विचेस ऑन असतील तरच करंट फ्लो होतं. दोन्हीपैकी एक जरी ऑफ असेल किंवा दोन्ही ऑफ असले करंट फ्लो होत नाही. म्हणून त्याला अँड म्हणतात. काय म्हणतात, इनपुट 2 आहेत, ए बी, आणि आपल्याला पाहिजे आउटपुट वाय. जर दोन्ही 1 1 असतील तर आन्सर 1 येतं.
एक जरी ऑफ असेल तर आन्सर 0, एक जरी ऑफ असेल तर आन्सर, आणि दोन्ही ऑफ असतील तर आन्सर 0. याला सिम्बॉलिकली कसं दाखवतात? ए अँडच्या जागी डॉट घेतात. ए अँड बी इज इक्वल टू आउटपुट वाय. ए अँड बी इज इक्वल टू आउटपुट वाय. आता इथं काय होतं? इथं आपल्याला दोन वेव्स देतात कधी कधी. फॉर एक्झाम्पल, टाइम टी इज इक्वल टू 0, 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड, 5 सेकंड. 0 इनपुट, मग T1ला 1 झालं, मग T2ला 0, T3ला 1, T4ला 0, T5ला 1. हे इनपुट दिलं आहे समजा. ए काय दिलं आहे? ए. आणि बी कसं दिलं आहे? सुरुवातीला 1, T0ला 1, T1ला 0, T2ला 1, T3ला पण 1, T4ला 0, T5ला 1 असं दिले समजा. आता आपल्याला वाय काढा म्हणतात, वायची वेव्ह काढा म्हणतात. तर आपल्याला समजून जातं की बाबा 0ला म्हणजे टाईम 0 असते वेळेस, 0 1चं काय येतं? 0. T1ला 1 0चं काय येतं? 0च येतं. T2ला 0 1चं काय येतं? 0. T3ला 1 1चं काय येतं? 1. T4ला 0 0चं काय येतं? 0. T5ला 1 1चं काय येतं? 1. असं. आणि आपल्याला आउटपुट वेव्ह मिळून जाते की 0 0 0 मग 1 मग 0 मग 1. ही आपल्याला आउटपुट वेव्ह फाइंड आउट करायची असते. दुसरं लॉजिक गेट म्हणजे अँड गेट झालं. अँड गेट झाल्यानंतर तिसरं लॉजिक गेट म्हणजे ऑर गेट असते. कोणतं असते? ऑर गेट. आता ऑर गेटमध्ये काय असते? दोन स्विचेस पॅरलली लावल्यासारखं. एक जरी स्विच ऑन असले तरी करंट फ्लो होत आहे. दोन्ही स्विचेस ऑन असले करंट फ्लो होते. एक जरी स्विच ऑन असलं करंट फ्लो होते. दोन्ही स्विचेस ऑफ असतील करंट फ्लो होत नाही. याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असं मस्तपैकी ऑर सारखं असतं. ओ आर. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं. आपल्याला हे विसरून जायचं आहे आणि हे. ठीक आहे. हे काय बनलं? ऑर गेट. ऑर गेटमध्ये सुद्धा दोन इनपुट असतात, ए आणि बी. तर आउटपुट एक असतं वाय. ठीक आहे. आता यानंतर ए आणि बी दिलेले असतात. दोन्ही 1 1 असेल तर आउटपुट 1 येतं. एक जरी ऑन असेल तरी 1 1. आणि दोन्ही ऑफ असतील तर करंट फ्लो होत नाही. ठीक आहे. याचं रिप्रेझेंटेशन कसं करतात? ए अँड नाही, ऑर आहे. ऑर आहे तर प्लस देतात. ए ऑर बी इज इक्वल टू वाय. ठीक आहे. ए ऑर बी इज इक्वल टू वाय. आणि इथं जर समजा डायग्रामॅटिक क्वेश्चन आला, 0 टाइम, 1 सेकंड, 2, T3, T4 and T5. 0 1 0 1 0 1 असं जर समजा इनपुट आलं ए आणि इनपुट बी कसं होतं? 1 0
0 1 0 0 असं असेल तर काय होईल? त्यांनी दिलेत क्वेश्चनमध्ये दिलेत, ए आणि बी दोन इनपुट क्वेश्चनमध्ये दिलेत, म्हणजे त्यांनी दिले 0 आणि 1. आपल्याला ठरवायचं आन्सर काय ते. आन्सर येते 1. त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलं आहे 1 आणि 0. आपल्याला ठरवायचं आन्सर काय ते. आन्सर येते 1. एक स्टेप पुढचं बघायचं, कधी त्या टाईमवर थांबून पुढचं बघायचं. जसं फॉर एक्झाम्पल इथं T2 आहे ना, T2ला आपल्याला 1 वाटू द्यायचं नाही, जस्ट पुढचं बघायचं 0. आणि T2च्या बीचं T2 काय ते 0. 0 0चं काय येईल 0 येईल. ठीक आहे. आता T3ला आपल्या डोळ्याला 0 दिसू द्यायचं नाही, T3च्या पुढचं बघायचं आहे. पुढचं 1 1 आणि आन्सर येते 1. T4ला आपल्या डोळ्याला 1 दिसू द्यायचं नाही, पुढचं बघायचं 0 0 आणि आन्सर येते 0. तर T5ला पुढचं बघायचं, आन्सर येते 1 0चं 1. ठीक आहे. अगेन दिस T6 टाईम. ठीक आहे ना. T6ला पुढे काय होतं ते दिसणार चाललंय, म्हणून त्याचं घेता येत नाही. तर एवढ्यावरून आपल्याला आउटपुट काढता येतं की T1ला 1 आहे, मग T2 पासून नाही, T2चं सुद्धा 1च आहे. ओके, हे इथपर्यंत T1चं असते, मग हे T2चा 1, मग हे T3चा 0, मग हे T4चा 1, मग हे 0 आणि हे 1. ठीक आहे. दिस इज आउटपुट वेव. ठीक आहे. आता असा ऑर गेट झाल्यानंतर जर आपण नॉट गेट ऑर आणि एंडला जोडलं तर आपल्याला अजून 2 गेट भेटतात. आपण जर नॉट गेट आणि ऑर गेट जर जोडला तर आपल्याला मिळतो नॉर गेट. काय मिळतो? नॉर गेट. आता नॉर गेट काय असतो? आपला ऑर आणि त्याला पुढे छोटीशी नॉट असते. काय असते? नॉट आणि ऑर दोन्ही मिळून काय बनतात? नॉर. 2 इनपुट असतात ए आणि बी, त्याचं उलटं करून काय मिळते? वाय. ए आणि बीचं उलटं करून काय मिळते? वाय. जर आपल्याला ऑरमध्ये 1 1 दिलं तर आपण काय लिहितो? 1, पण इथं उलटं लिहायचं 0. 1 0 दिलं तर काय मिळते आपल्याला? 1 0 लिहायचं. 0 1चं काय मिळते? 1च मिळते, 0 लिहायचं. पण 0 0चं 0 मिळते तर इथं 1 लिहायचं. याला म्हणतात नॉर गेट. काय म्हणतात? नॉर गेट. आणि सिम्बॉलिकली ए ऑर बीचं उलटं म्हणजे बार द्यायचा वर, याला समजायचं नॉर आहे. काय आहे? आणि आन्सर आलं वाय. आउटपुट. सेम जर क्वेश्चन घेतले तर याचं आन्सर कसं येणार वेव्हचं? T0 T1 T2 T3 T4 T5. T0ला 0, T1ला 1 घेऊया, दिले त्यांनी इनपुट क्वेश्चनमध्ये देतात. T2ला 0, T3ला परत 1, T4ला परत 0, असं जर त्यांनी दिलंय. ए दिलंय. बी कसं दिलंय? T0ला 1, T1ला पण 1, T2ला 0, T3ला पण 0, T4ला 1, असं त्यांनी दिलंय. तर काय करायचं? पाहायचं. बघा, T0ला इनपुट काय? 0 1. 0 1चं ऑर काय ते? 1. 0 1चं ऑर 1 येते, पण इथं आपल्याला घ्यायचं आहे 0, कारण नॉर आहे. त्यानंतर T1 म्हणजे वरचं घ्यायचं 1 आणि 1. 1 1चं काय येणार? ऑरमध्ये 1 1चं 1 येते, पण इथं लिहायचं 0.
मग त्यानंतर T2ला 0 आहे, इकडं पण T2ला 0 आहे. 0 0चं 0 येते, पण इथं घ्यायचं 1. T3ला 1 आहे, इकडं 0 आहे. 1 0चं ऑर काय येते 1, पण इथं आपण काय घ्यायचं 0. त्यानंतर T4ला 0 आणि 1 आहे. 0 1चं काय येते ऑर 1 येते, पण इथं घ्यायचं आपल्याला उलटं नॉर 0. ठीक आहे. T5चं पुढचं दिलं आहे, मग T5 घेता येत नाही. तर आपल्याला आउटपुट y काय मिळते? आउटपुट y मिळते 0 टाईमला T0ला 0, T1ला परत 0, T2ला 1, T3ला 0, T4ला सुद्धा 0. हे मिळालं नॉरचं आउटपुट. एकदाच आपल्याला नॉर कळालं की आपल्याला नॅन्ड कळून जाते. पाचवं आहे नॅन्ड गेट, म्हणजे अँड गेटचं उलटं करून टाकायचं. नॅन्ड गेट आपल्याला माहिती होतं. अँड गेट कसं आहे? अँड गेट इंग्लिशच्या कॅपिटल लेटर डी सारखं आहे. हे ऑर झाला असा आहे अँड गेट. काय आहे? दोन इनपुट असतात, ए आणि बी, आणि एक आउटपुट असतं वाय. पण याचं नॅन्ड करायचं म्हणजे उलटं करायचं तर नॉट बांधावी लागते. काय बांधावी लागते? अँडचं उलटं करून टाकायचं, नॅन्ड होतंय. आणि नॉट असणं म्हणजे तिथे एक गाठ बांधल्यासारखी असते. फक्त अँड गेट असेल. जर तिथं नॉट नसेल, तिथं तो गोल, समजा हे आहे फक्त अँड आणि हे झालं नॅन्ड. आता यामध्ये असतं कसं? ए बी आणि आउटपुट 1 1 असेल तर अँड येतं 1, पण इथं घ्यायचं आपण 0. 1 0 असेल तर अँड 0 येतं, पण घ्यायचं 1. 0 1 असेल तर अँड 0 येतं, पण घ्यायचं 1. 0 0 असेल तर अँड 0 येतं, पण घ्यायचं 1. याला म्हणतात नॅन्ड, अँडच्या उलटं. नॅन्डचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं राहते? आपण अँड कसं लिहितो? ए अँड बी इज इक्वल टू वाय. नॅन्डला वर बार देतात. काय देतात? आता जर ग्राफिकल क्वेश्चन विचारले तर T0 टाईम, T1 टाईम, T2 टाईम, T3 टाईम, T4 टाईम अँड T5 टाईम. 0, T1ला 1, T2ला 0, T3ला 1, T4ला 0 असं इनपुट आहे ए. दुसरे इनपुट बी बी काय आहे? 1 0 0 1 0. ठीक आहे. जर समजा इनपुट आपलं 0 असेल आणि 1 असेल तर अँडमध्ये काय येतं? 0, पण नॅन्डमध्ये काय येईल? 1. जर इनपुट आपलं 1 आणि इथलं पुढचं म्हणजे 0 असेल, 1 0चं अँड काय येतं? 0, पण घ्यायचं 1. इथं 0 0चं अँड काय ते? 0, घ्यायचं 1. त्यानंतर इथं 1 1चं 1 1चं अँड काय ते? 1, घ्यायचं 0. त्यानंतर 0 0चं अँड 0 येते, घ्यायचं 1. इथपर्यंतच येते. T5चं आउटपुट आपल्याला काढता येत नाही. तर इथं आउटपुट ग्राफ कसा येणार नॅन्डचा? 1 0 टाईमला 1,
T1 टाईमला पण 1, T2 टाईमला पण 1, T3 टाईमला 0 and then we have again T4 ला 1. हा झाला नॅन्डचा ग्राफ. नॅन्डचा ग्राफ NCERT मध्ये नाही येत, पण कधी कधी क्वेश्चन येतो एक्सक्लुझिव्ह ऑर आणि एक्सक्लुझिव्ह नॉर ग्राफ म्हणून. एक्सक्लुझिव्ह ऑर ग्राफ काय असतो? एक्सक्लुझिव्ह ऑर ग्राफ म्हणजे एक्स ऑर काय? एक्स ऑर ग्राफमध्ये आपलं ऑर असते तसंच ऑर असते, फरक एवढाच आहे की इथे पुढे एक असं कॅप लावलेली असते. तिथं 2 इनपुट असतात, ए आणि बी, ए आणि बी, आणि एक आउटपुट असते वाय. ए आणि बीचं आउटपुट काय असते? वाय. नेहमी लक्षात ठेवा 1 1 असेल तरच आउटपुट 1 आणि 0 0 असेल तरच आउटपुट 1. अदरवाईज 1 0चं 0 आणि 0 1चं 0 येतं आउटपुट. याला म्हणतात एक्स ऑर. आणि सिम्बॉलिकली कसं लिहितात? ए ऑर बी. ऑर बी कसं असतं? प्लस. आणि एक्स ऑर म्हणजे एक्सक्लुझिव्ह ऑर असल्यामुळे इथं गोल देतात. काय देतात? प्लसच्या भोवती गोल. आणि आन्सर येतं वाय. आता वेव्ह फ्रंट जर काढायचेच असतील तर पहिले टाईम लिहून घ्या. T0, T1, T2, T3, T4, T5, 0, 0 टाईमला 0, T1 ला 1, T2 ला अगेन 0, T3 ला अगेन 1, T4 ला अगेन 0, आणि T5 सांगायचं गरज नाही. हे दिलेलं आहे ए. आता बी दिलेलं आहे समजा 0 0 1 1 0. आता अशा वेळेस आउटपुट काय येतं? 0 0चं 1 येतं आउटपुट. 1 बरोबर नाही, वरचं घ्यायचं, पुढचं घ्यायचं, जस्ट पुढचं. 1 0चं 0 येतं, पुढचं म्हणजे 0 1चं 0 येतं, मग 1 1चं 1 येतं, 0 0चं 1 येतं. आणि आउटपुट वेव्ह कशी निघते? 0 T0 सुरुवातीला 1, 0 टाईमपासून 1 सेकंदपर्यंत 1, अँड देन वी हॅव 0 अगेन 0, T3ला परत 1 झालं, मग तेच 1 कंटिन्यू राहते. दिस इज आउटपुट वाय. याला म्हणायचं एक्सक्लुझिव्ह ऑर किंवा एक्स ऑर गेट आणि त्याचं आउटपुट. आणि हे ट्रूथ टेबल्स आहेत. जिथं 1 0 आहे त्याला ट्रूथ टेबल्स म्हणतात. क्वेश्चन नंबर 6 किंवा 6वा पॉईंट म्हणजे एक्स नॉर. एक्स नॉर, एक्सक्लुझिव्ह नॉर. एक्सक्लुझिव्ह नॉर म्हणजे काय? आपला ऑर काढून घ्यायचा, ऑरला कॅप लावायची, म्हणजे तो एक्स ऑर झाला. काय झाला? आपण जे एकदाचा एक्स ऑर काढून घेतला, ए आणि बी इनपुट, की त्याला नॉट लावून टाकायचं, एक्स नॉर बनतो. काय बनतो? आणि ए इनपुट, बी इनपुट, वाय आउटपुट. ट्रूथ टेबल काय येतो? 1 1चा 1 येत होता 0 येतो, 0 0चा 1 येत होता 0 येतो, 1 0चा 0 येत होता 1 येतो, आणि 0 1चा 0 येत होता 1 येतो. हे झालं ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल झाल्यानंतर सिम्बॉलिकली याला कसं लिहितात? ए ऑर
बीचं एक्सक्लुझिव्ह आणि त्याचं एक्स नॉर इज इक्वल टू वाय. वेव्ह फ्रंट्स दिले असतील तर आपल्याला पहिले टाईम लिहून घ्या. T0 T1, मग T2, मग T3, मग T4, मग T5. सपोज ए वेव्ह आपल्याला अशी दिलेली आहे. आणि बी वेव्ह T0ला 0, T1ला 0, T2ला 1, T3ला 0, T4ला 1 अशी दिली असेल तर आउटपुट काय येतं? 0 0चं 1 येणार होतं, 0 येतं. 1 0चं 0 येणार होतं, 1 येतं. पुढचं घ्यायचं असं, इथलं पुढचं 0 1चं 0 येणार होतं, 1 येतं. आणि 1 0चं अगेन 0 येणार होतं, 1 येतं. 0 1चं 0 येणार होतं, 1च येतं. म्हणजे आपला आउटपुट वेव्ह सुरुवातीला 0, T0ला 0, मग T1 पासून 1 कंटिन्यू असा आउटपुट वेव्ह येतो. हे आलं वाय. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन येतात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि लॉजिक गेटवर. जे हमखास नीटमध्ये एक क्वेश्चन असतो याचा, आणि दुसरे 2 क्वेश्चन्स सेमीकंडक्टर चॅप्टरमधून थिअरॉटिकल येतात. पी एन जंक्शनवर एक क्वेश्चन असतो, फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायसवर. दुसऱ्या 3 पॉईंट्सवर एक क्वेश्चन असतो, जसं झीनर डायोड झाला आणि करंट काढायचा असेल तर. आणि एक हमखास क्वेश्चन असतो लॉजिक गेटवर. त्या लॉजिक गेटमध्ये आपल्याला सिम्बॉल देतील, ट्रूथ टेबल देतील, नाहीतर वेव्ह देतील, आणि आपल्याला आउटपुट काढा म्हणतात.